आणि बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच आपण घेताय. वेल प्लेड. पुढील मॅचसाठी बऱ्याचशा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणून नक्कीच असतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन केली जाईल. फलंदाज पाठवायचं विनंती असेल या ठिकाणी या टीम काव्य अन्वित 11 सनी पाटील प्लीज बॅटर पाठवा. सन्माननीय महेश दादा बांदल साहेब ज्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मी राहुल दादांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण महेश बांदल साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं. एक दमदार आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय महेश शेठ बांदल ज्यांची उपस्थिती मात्र आज या स्पर्धेसाठी राहिली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच करण्यात येतो आहे. परंतु या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण वळूया अंकित मालुसुरे सर यांच्याकडे. धन्यवाद. मानस मराठा प्रीमियर लीग 2025 सीझन 8 मध्ये आपण आहोत आणि पहिला दिवस आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्यामधील हा चौथा सामना मैदानावरती सुरू होईल. टॉस जिंकलेला आहे सनी पाटील अर्थातच काव्य अन्वित 11 या टीमनं रोशन मोरे, ऋषिकेश पाटील आणि अनिकेत जोशी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधात प्रसाद राणे यांनी पुरस्कृत केलेला साईदीप 11 हा संघ आपण बघतो. जयेश दळवी या टीमला लीड करतायत. एसटी रक्षक म्हणून त्यांना सध्याच्या घडीला आपण बघू शकाल. आणि या मॅचमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना प्रवीण मामुनकर पहिल्या मॅचमध्ये खरं तर ते नव्हते ना, गोलंदाजीसाठी आले नव्हते, पण इथे मात्र त्यांच्यावरती आता विश्वास दाखवलाय. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला असेल तो अक्षय मोरे, नॉन स्ट्रायकर एंडला सनी पाटील ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी प्रवीण मामुनकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना विकेट हॅट्रिकसाठी मयूर मुंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाज प्रवीण मामुनकर यांना दिलं जाईल. पहिला चेंडू सरळ बॅटना फटका खेचलाय. फटका वेगवाने पण त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करत असताना अक्षय मोरे हा फलंदाज आपण बघतो. एक धाव लागते ती धाव फलकावरती. दोनही टीमनं एक एक लढत या ठिकाणी गमावलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनच मैदानावरती खेळ दोनही टीमकडून पाहायला मिळेल. प्रयत्न केले जातील. जो चांगला खेळ करेल त्याला विजयाचे पर्सेंटेज जास्त येताना पाहायला मिळतील. कोणता संघ जिंकेल, कोण करेल या स्पर्धेतील पहिल्या विजयावरती शिक्कामोर्तब. सुरुवातीला आपण बघतो की एक एक लढत खेळल्यानंतर दोनही संघांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि अशा वेळेला पहिला विजय प्राप्त करण्यासाठी हे दोन पराभूत झालेले संघ आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. प्रवीण मामुनकर गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षणात बदल होत असताना कारण लेफ्टी आणि रायटी असं कॉम्बिनेशन मैदानावरती आपण बघतोय. सनी पाटील शिरवलीचा हा अष्टपैलू खेळाडू असेल स्ट्रायकर एंडला. फुलर लेंथ होता. सन्मान देण्याचा प्रयत्न, विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळत बसला. कोणतीच धाव या ठिकाणी प्राप्त होत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल ते बिनबाद 1 या धावसंख्येवरती. बिनबाद 1 धाव धावफलकावरती. दुपारचं सत्र आता ऊन खरं तर थोडं वाढताना आपण बघतोय. रखरखत ऊन आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अपुरा पडतोय. खरं तर फुटवर्कचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपेल. पहिल्या मॅचमध्ये खरं तर जयेश दळवी यांनी पहिलं षटक दिलं होतं. ते गोलंदाज विनय सकपालला 24 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. खरं तर खूप चांगली बॅटिंग अजय मोरेनं साकारली होती आणि इथे मात्र हा निर्णय बदलला गेला. प्रवीण मामुनकर यांना गोलंदाजीसाठी आणलं. शेवटी असं म्हटलं जातं की अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना प्रवीण मामुनकर
हा गोलंदाज इथे खूप चांगली गोलंदाजी करतोय. अवघी एक धाव त्याने अद्यापर्यंत 4 चेंडूवरती खर्च केला आणि थांबवलाय ते बॅट्समन सनी पाटील या फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आहे. या मैदानावरती सातत्यानं धावांचा ओघ वाहताना आपण पाहिला, विशेषतः मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात नेहमीच आक्रमण राहिलं, पण इथे या षटकात पूर्णतः बांधून ठेवलंय ते सलामीचा फलंदाज सनी पाटील या फलंदाजाला. स्वतः कर्णधार आहे पण इथे त्याला मात्र स्तब्ध उभं केलंय. अनुभव भरपूर आहे प्रवीण याच्याकडे आणि या अनुभवाचा वापर करत असताना त्यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. 5 चेंडू संपलेत, 1 धाव लागते ती धाव फलकावरती. निर्धाव चेंडू आलाय, त्याचबरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती आणि तदनंतर तब्बल 5 चेंडू निर्धाव खेळलाय कॅप्टन सनी पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 अशा स्थितीमध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना स्वतःला बघतोय काव्य अन्वित 11 हा संघ. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज 12वा खेळाडू या ठिकाणी नाही, मला वाटतं जयेश दलवे आपला 12वा खेळाडू नाहीये. काव्य अन्वित 11 टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. मी साईदीप 11 टीमचा अतिरिक्त खेळाडू आपण यायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसरं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीपेश कदम गोलंदाजी मार्कवरती येतोय. खरं तर नरेश दलवी सर ज्या ज्या वेळेला गुणलेखन करत असतात याच विभागात विशेषतः कॉमेंटेटरचं काम सोपं होतं, कारण या परिसराचा भरपूर परिचय त्यांना आहे आणि इथे मात्र त्यांची कामगिरी नेहमीच चांगली राहिली. इथे हलक्या हातानं स्टिअर केलंय, पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त करत या ठिकाणी स्ट्राईक रोटेशन होत असताना दुसरी धाव लागते ती धाव फलकावरती. दोन धावा लागतात धाव फलकावरती. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं प्रवीण मामुनकर यांच्या माध्यमातून, केवळ 1 धाव त्यांनी त्या ठिकाणी खर्च केली. या ठिकाणी आपण बघतो मुख्य व्यासपीठावरती अभिषेक कदम जगदंबा प्रीमियर लीग चे यशस्वी असे आयोजक आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत अक्षय पाटील गोरठणचा एक प्रमुख खेळाडू त्यांनाही आपण बघतोय, त्यांचं विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. सन्माननीय महेशजी बांदल साहेब यांची उपस्थिती आपण बघतो. वाईड बॉल आल्याचा इशारा, 1 धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 3 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 3 धावा आहेत धावफलकावरती. भूपेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक मिलिंददादा सावंत, त्याचबरोबरीने मयूरदादा मुंडे, विकी आमरे, शुभम मोरे, अजिंक्य जाधव, नीरज दाबणे आणि मुन्ना मोरे. इथे काय घडलं? सनी पाटील सुरुवातीला 5 चेंडू त्यांनी निर्धाव फेस केले आणि अखेर 6व्या चेंडूला सामोरं जाताना गमावतोय तो आपली विकेट. मोठा धक्का आहे. पहिली विकेट या ठिकाणी गमावली जाते सनी पाटीलच्या रूपात बॅटिंग करणाऱ्या काव्य अन्वित 11 या टीमकडून. पहिली विकेट या ठिकाणी गमावले. धावफलक स्थिरावेल ते 3 या धावसंख्येवरती. यानंतरची मॅच असेल ती
स्वामी समर्थ आणि त्यांच्या विरोधात रिद्धी सिद्धी परखंदे. दोनही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की आपण टॉससाठी यायचंय. स्वामी समर्थ आणि रिद्धी सिद्धी परखंदे दोनही टीमनं एक एक लढत नाही, स्वामी समर्थ या टीमनं एक लढत गमावले तर एक विजय प्राप्त केलाय तो रिद्धी सिद्धी 11 या टीमनं. इथे खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पंचांनी वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. मेन अंपायर संजय भोईर सर इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी वाढेल. वाईड+1 अशा 2 धावा वाढतील. धावसंख्या होते 5. धावा आल्या पाहिजेत कारण धावा फार कमी आहेत बॅटिंग करणाऱ्या काव्य अन्वित 11 टीमच्या धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी, विविधता आहे या गोलंदाजाकडे. युवा गोलंदाज आहे दीपेश कदमला आपण बघतोय. अगदी चेंडूला स्विंग करण्याची किमया त्याच्यामध्ये दिसून येतोय. यष्ट्यांना खेटून उभा आहे जयेश दलवे आणि अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत चेंडूला वलन देण्याचं काम करतोय दीपेश कदम. अजून एक चांगला स्ट्रोक. खरं तर समोरच्या दिशेने फटका खेचलाय. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. इथे खूप चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. कलेक्शन खरं तर झालं नाही. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7. खरं तर काव्य या ठिकाणी आलेले आहेत. काव्य ऋषिकेश पाटील यांची उपस्थिती आपण बघतोय. त्यांच्या नावानं काव्य अन्वित हा संघ मैदानावरती खेळ करतोय आणि त्यांच्या नावानंच खरं तर दोनही समालोचकांसाठी प्रत्येकी 100 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात आलेले. मी ऋषिकेश दादा पाटील तुम्हालाही मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्यांदा मी ज्या वेळेला स्पर्धा केली होती त्यावेळेला रोशन मोरे मी तर म्हणून खेळाडू म्हणून मराठा प्रीमियर लीगमध्ये आम्ही त्यांना बघितलं होतं. शिरवलीचे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची गणना केली जात होती. पण अगदी खूप लवकर ते क्रिकेटपासून बाजूला सरले आणि यंग टॅलेंटना त्यांनी खूप चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिले. ते सुद्धा या टीमचे पुरस्कर्ते आहेत. अनिकेत जोशी असतील, ऋषिकेश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला काव्य अन्वित 11 हा संघ आपण मैदानावरती बघतोय. परंतु त्यांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे कारण 2 षटकांचा खेळ संपला आणि 4 धावांच्या मामूली सरासरीनं धावसंख्या आहे धावफलकावरती 1/8. एक फलंदाज या ठिकाणी गमावलाय. 8 धावा आहे धावफलकावरती मैदानावरती. शेवटचे 5 मिनिटे तुमच्याकडे असतील. हे षटक कंप्लीट करावं लागेल. स्प्रे दोन षटकांचा खेळ संपलाय. 8 धावा आहेत धावफलकावरती. इथून पुढे गिअर बदलावे लागतील कारण मैदानावरती अजय मोरेला आपण बघतोय त्याच्याकडे भरपूर गुणवत्ता आहे मोठमोठे फटके मारण्याची. त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल. अक्षय मोरेने 4 सिंगलवरती भर दिलाय आणि त्याचा विचार करता त्याला सुद्धा आता आक्रमण करावं लागेल. दोनही बंधू इथे आक्रमणाला झाले सुरुवात. हाफ ट्रॅकर आणि त्यावरती ठोकला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. डीजे 6 धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14 धावा आहेत धावफलकावरती. खरं तर विनय सकपाल गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना बघतोय. पहिल्या मॅचमध्ये 24 धावांचं षटक त्यांनी टाकलं होतं आणि इथे आता आपण बघतो की पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार त्यांना बसतोय. खरं तर टप्पा अगदी खराब आहे. शॉर्ट ऑफ प्लेनची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि या खेळपट्टीवरती असे चेंडू थांबणार नाही आहेत हेच सांगितलं फलंदाज अक्षय मोरे आणि त्यानं ठोकला एक षटकार जो धावसंख्येला आकार देतोय. 14 धावा लागतायत त्या धावफलकावरती. मोठे फटके आले तरच
या मॅचमध्ये धावा जमवता येतील बॅटिंग करणाऱ्या काव्य अन्वित 11 या टीमला. दमखम आहे दोनही बंधूंकडे, दोनही फलंदाजांकडे भरपूर क्षमता आहे आणि त्यांना आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहिला सामना दोनही टीमनं गमावलेला आहे, त्यामुळे विजय कोणत्याही परिस्थितीमध्ये हवा या मॅचमध्ये, त्यासाठी लढतायत हे दोनही संघ. समोर टाकलं होतं, समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर आणि हा चेंडू निघालाय षटकारासाठी. थँक्यू डीजे. आता गिअर बदललेत फलंदाज अक्षय मोरे या फलंदाजाने. सुरुवातीला धावा कमी होत्या, या षटकात आक्रमणाची नितांत गरज होती आणि सुरुवातीच्या चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी ठोकत गोलंदाजावरती आता दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जातो तो अक्षय मोरे या फलंदाजाकडून. धावसंख्या 2 षटकारांच्या बरोबरीने पोहोचते. 20 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 24 चेंडूचा 1-1 सत्र आहे. किमान 45+ धावा बनवायचे. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि या निर्णयावरती आता किती धावा होतील याकडे लक्ष. इथे गती जास्त होती पण पंच सांगतात की दिशा खराब आहे आणि याचा अर्थ दशा सुद्धा खराब होते. वाईट बॉल असल्याचा इशारा. 1 धाव या ठिकाणी वाढेल अतिरिक्तच्या साह्याने आणि 1 धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 21. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हा झेल टिपला जातोय. अक्षय त्या ठिकाणी होता, त्यांना हा झेल कॅरी केला आणि फलंदाज अक्षय मोरे या ठिकाणी होईल बाद. सुरुवातीला आपण पाहिले लगातार 2 षटकार, तदनंतर आता आपण बघतोय लगातार 2 विकेट. गिरीश जोशी गेल्या पावली माघारी परतेल आणि 3री विकेट या ठिकाणी गमावली जाते. धावफलक स्थिरावेल 21 या धावसंख्येवरती. डीजे मुन्ना मोरे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना धावफलक आपण जर पाहिलं तर 21 या धावसंख्येवरती स्थिरावलाय. 4था सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकत या ठिकाणी घेतला आहे काव्य अन्वित 11 या टीमनं. ऑन साईडला फटका सिली मैदानमधून वाटचाल करतो. वायडिशच्या दिशेनं क्षेत्ररक्षक फंबल झालेत त्या ठिकाणी. एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीत आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23. खरं तर मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मी अगोदर उल्लेख केला की या मैदानावरती सिंगलला डबलमध्ये परिवर्तित करणं सोपं नसेल, त्यामुळे क्षेत्ररक्षकांना घाई करण्याची गरजच नाही आहे. फक्त चेंडूला व्यवस्थित कॅरी करून स्टॉप करून चेंडूची फेकी जर का झाली तर 1च धाव तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल, कारण परिसीमा भरपूर जवळ आहे. चेंडू लगेचच यष्टीरक्षक गोलंदाजाकडे येत असताना इथे तेच चित्र आपण पाहिलं. 1च धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. विनय सकपालचं हे षटक 16 धावा त्यानं खर्च केल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावांच्या सरासरीनं 3 बाद 24.
स्वामी समर्थ 11 आणि रिद्धी सिद्धी 11 परखंदे विके आंबरे या ठिकाणी आहेत. अजय मोरे या कर्णधाराला मी विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. या स्पर्धेतील मराठा प्रीमियर लीग 2025 मधील पहिला अर्धशतकवीर अजय मोरे कर्णधार या ठिकाणी आपणास मी विनंती करतो की आपण यावर रिद्धी सिद्धी 11 या टीमला तो लीड करतोय आणि त्याला आता आव्हान असेल स्वामी समर्थ या टीमचा अविनाश दादा कदम जांभिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज देण्यात आलेले आहेत. त्यांना आम्ही विशेषतः आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांचा संघ स्वामी समर्थ विके आंबरे या टीमचे कर्णधार आपण बघू शकाल. टॉस या ठिकाणी केला जाईल. मी महेशजी बांदल साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दोन टीम दरम्यान टॉस करायचे. शेवटचा षटक 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती जयेश दळवी येतोय गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस ऑन साईडला फटका केसला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25. टॉस जिंकलेला आहे रिद्धी सिद्धी 11 या टीमने. का निर्णय अजय? फिल्डिंग. धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी आता पसंती दर्शविली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. कदाचित विकी आंबरे टॉस जिंकले असते तर मला वाटतं बॅटिंगच केली असती, कारण अगोदरच्या मॅचमध्ये त्यांचा निर्णय आम्ही पाहिला. टॉस जिंकत त्यांनी बॅटिंगला प्राधान्य दिलं. सुरुवातीपासून त्यांना अपोजिट टीमवरती दडपण टाकायचं आणि इथे त्यांना जे हवं होतं ना तेच प्राप्त झालं. पण त्याहीपेक्षा अजय मोरे समोरच्या टीममध्ये आहे याचा विचार करून आता पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या आहे 25. डेथ ओव्हरचं षटक राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. 6 धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31. 3 विकेट गमावल्यात. 31 धावा आहेत धावफलकावरती. आपण उल्लेख करतोय सातत्यानं 45-50 धावसंख्येचा. शेवटचं षटक. इथे खराब चेंडू होता. खरं तर मनगट बदललं होतं फलंदाजानं. रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नात चेंडू सुद्धा खराब फेकला गेला. त्यावरती वसूल केला जातोय हा चौकार. 4+1 नशिबाचा पंजा या ठिकाणी येईल आणि या 5 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होईल 36. फ्री हिटचा चेंडू असेल. या चेंडूवरती असेल फ्री हिट. 36 धावा आहे धावफलकावरती. डेथ ओव्हरचे षटक निर्णायक षटक हाताळतोय कर्णधार जयेश दलवी. फ्रीचा चेंडू फटका फसला हवेत आहे भरपूर वेळ. एक धाव तर कंप्लीट होईलच पण इथे झेल ड्रॉप होतोय. फ्री हिट होती या चेंडूवरती. दुहेरीला प्राधान्य दिलं जाते. दुसरी धाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 38 धावा आहेत धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 षटकात केवळ 8 धावा होत्या. विनय सकपालने 16 धावसंख्येचं षटक टाकलं आणि जयेश दलवीचं हे षटक सध्या तरी महाग ठरतंय. 14 धावा अद्यापर्यंत जयेश दलवी या गोलंदाजानं खर्च केल्यात. धावा हव्या होत्या खरं तर काव्य अन्वित 11 टीमसाठी. इथे प्रॉपर टायमिंग आहे. स्वीट साऊंड आपण ऐकतोय. वाईडिस्ट लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. षटकार. डीजे. या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 44. संकटातून मार्ग काढला या जोडीनं. खरं तर धावा नव्हत्या. भागीदारी पाहायला मिळाली आणि विशेषतः अक्षय मोरेनं एक बाजू लावून धरले होते आणि तदनंतर हा डाव सावरण्याचं काम करतोय तो अजय मोरे हा फलंदाज. इथे युक्ती लढवायची होती. नीटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. कदाचित या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि धावसंख्या स्थिरावले या ठिकाणी
44 या धावसंख्येवरती. वीस धावा अद्यापर्यंत या डेथ ओव्हरच्या षटकात खर्च करतोय आणि याच धावांचा पाठलाग करताना डोई जड होतील. अजून एक खराब चेंडू आणि त्याचाही खरपूस समाचार. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला पाठवलाय चौकारासाठी. पहिली इनिंग या ठिकाणी संपुष्टात येते. धावसंख्या झाली आहे ती 48. जवळजवळ या षटकात 24 धावा खर्च केल्या जयेश दलवीनं. 48 धावा आहेत धावफलकावरती. 24 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागेल साईदीप 11 या टीमला. आणि त्याच्या जोडीला आपण बघतोय जयेश दलवेने कोण आहे सुमित सावंत हा फलंदाज मैदानावरती जातोय सलामीसाठी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 24 चेंडू 49चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सुरुवातीला 2 षटकं आपण जर पाहिली तर अजिबात डोकं वर करू दिलं नव्हतं ते बॅटिंग करणाऱ्या काव्य अन्वित 11 या टीमला. केवळ 8 धावा साईदीप 11 टीमच्या गोलंदाजांनी खर्च केले होते. पण तदनंतर विनय सकपालचं 16 धावसंख्येचं षटक आणि विशेषतः या सामन्याला ज्या षटकानं कलाटणी दिली 24 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. जयेश दलवीचं शेवटचं ते षटक आणि त्याच्या जोरावरती पोहोचला तब्बल 48 या धावसंख्येवरती. आता 49 या धावसंख्येचा पाठलाग या षटकामध्ये संपूर्ण 4 षटकांमध्ये या ठिकाणी करावा लागेल. या सत्रामध्ये करायचं आहे तो साईदीप 11 या टीमला. प्रसाद राणे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. मयूर मुंडे यांची प्रचंड मेहनत आहे. अगदी मैदानाच्या चारही बाजूला ते सातत्यानं आढावा घेत असतात आणि या अगोदर सुद्धा त्यांनी सांगितलं की चेंडू तिकडे सीमापार जातोय पण चेंडू पुन्हा येत नाही आहेत आणि त्यांनी अगदी व्यासपीठ सोडून
कॉमेंट्री बॉक्स सोडून आपला मोर्चा ओलवला तो सीमारेषेच्या दिशेनं, आणि त्यांचं विशेष आपण कौतुक केलं पाहिजे, कारण तुमची मेहनत असेल तरच तुम्ही एखादी स्पर्धा यशस्वी करू शकता, आणि त्यामागची ही मेहनत पाहायला मिळते. मयूर मुंडे असतील, विके आंबरे आज त्यांचा संघ खेळतो त्यामुळे अगदी ते कमी पाहायला मिळतील, पण शुभम मोरे, अजिंक्य जाधव, नीरज दाबणे, मुन्ना मोरे या सगळ्यांची प्रचंड मेहनत आपण बघतोय. ही स्पर्धा खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. आयोजक मिलिंददादा सावंत आणि अध्यक्ष भूपेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. पहिला चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क होत नाहीये, सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. सनी पाटील आलाय गोलंदाजीला. 24 चेंडू 49चं समीकरण, उर्वरित 23 चेंडू 49 धावसंख्येची गरज. फुलर लेंथ अगदी फ्लाईट दिली होती या चेंडूला. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. गती नाहीये गोलंदाज सनी पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. टप्प्यावरती तो भर देतो, अचूक टप्पा, वेगावरती खूप चांगलं नियंत्रण. चेंडू पडल्यानंतर वलन घेतो, आणि अशा वेळेला आपण बघतोय फलंदाजांना मोहात टाकण्याचं काम तो करतोय, कारण असं वाटलं जातं की सहज मोठे फटके मारले जातील, पण अगदी फुलर लेंथ चेंडूला फ्लाईट देत या ठिकाणी चेंडूला वलवण्याचं काम करतोय सनी पाटील. स्वतः निराशाजनक कामगिरी केली होती बॅटिंग करत असताना सनी पाटीलनं. 6 चेंडूवरती एकही धाव न जमवता तो बाद झाला होता, आणि इथे मात्र त्याची भरपाई त्याला करावी लागेल. 2 चेंडू त्यानं सद्यस्थितीला निर्धाव टाकलेत. इथे वेगवान चेंडू, आणि वेगवान चेंडू थांबणार नाहीये त्या मैदानावरती. त्याला दिशा देत वसूल केला जातो कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. खातं खुलं करतोय सुमित सावंत. हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करत होते, खरं तर जजमेंट चुकलं, आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 6. खरं तर अगोदरचे 2 चेंडू धीम्या गतीने सफल ठरले होते, आणि अशा वेळेला जास्त गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यावरती चौकाराचा मार बसला. पुन्हा एकदा गती कमी केली, धीम्या गतीने चान्स निर्माण झाला होता खरं तर फलंदाजाला बाद करण्याचा, पण इथे सेफली चेंडू तो लँड होत 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. 49चा करायचा आहे पाठलाग. इथे बाहेरच्या दिशेने बोलावले. लेग ब्रेक गोलंदाजी सुरू आहे. खरं तर आपण नेहमी बघतो की डावखुरे हाताचा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू निघत असतो. नॅचरल स्विंग आपण सातत्यानं पाहिलं, पण इथे समोर डावखुरे हाताचा फलंदाज असताना सुद्धा त्याच्या समोर अगदी त्याच्या झोनमध्ये चेंडू जातील असं वाटलं होतं, पण त्याच्या पुढ्यात चेंडू टाकून लेग ब्रेक करत बाहेरच्या दिशेने वळवण्यात माहीर आहे तो सनी पाटील. आपली गुणवत्ता त्याला सादर केले, याचा अर्थ दोनही स्विंग या गोलंदाजाकडे दिसून येतात आणि त्यावरती सफल ठरतोय. धावफलक सिरावेल 6 या धावसंख्येवरती. बॅटच्या टोला खरं तर हा चेंडू लागतोय, संपर्क नीटसा होतच नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये या चेंडूला अडवलंय. एकही धाव या ठिकाणी प्राप्त होत नाहीये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49चा पाठलाग करताना धावसंख्या आहे बिनबाद 6. शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल 43 धावांची. शेवटचे 18 चेंडू 43 धावसंख्येची गरज. डीजे ऑपरेटरला मी सूचित करतो की 1 षटकानंतर तुम्ही गीत लावा, कारण मैदानाची परिसीमा कमी आहे. मी अभिषेक कदम यांच्याकडे संपर्क चर्चा सुरू होती. खरं तर चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर लगेच चेंडू गोलंदाजाकडे येतो, मग षटकार जाऊ दे चौकार जाऊ दे, परिसीमा कमी असल्या कारणास्तव त्यामुळे डीजेला सुद्धा वेळ मिळत नाही चालू षटकामध्ये. पण ज्या वेळेला विशेषतः आम्ही तुम्हाला वेळ देऊ 1 षटक संपल्यानंतर तुम्ही त्या संधीचा फायदा घ्यायचा. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 6. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाजी मार्कवरती कुणाल गरुडकर.
पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. जयेश दलवी या षटकामध्ये स्ट्रायकर एंडला येतोय. खरं तर पहिलं षटक पूर्णपणे बॅटिंगच्या प्रतीक्षेत नॉन स्ट्रायकर एंडला तो थांबला. 6 चेंडू फेस केले सुमित सावंत या फलंदाजानं. केवळ एक चौकार त्यानं लगावला, एक डबल, 4 चेंडू तो निर्धाव खेळला आणि धावफलक स्थिरावलाय. 7 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 6 वरती तदनंतर जयेश दलवीचा हा प्रॉपर फटका येतोय. दर्जेदार षटकार. 6 धावा, 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12. विजयदादा मोरे यांच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर कोणत्याही लहान मुलाने जर का झेल टिपला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या मुलांना दिलं जाईल. सीमारेषेच्या बाहेर जर का झेल टिपला लहान मुलांनी तर विजयदादा मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे सिंगल प्राप्त केली जाते. संधी दवडली खरं तर जयेशनं, कारण फुलटॉस चेंडू होता आणि बॅट स्पीड अगदी उशिरानं आला आणि त्या कारणास्तव आपण बघतोय संपर्क नीटसा झाला नाही. इथे एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13. 13 धावा धाव फलकावरती 49चा करायचा पाठलाग. अगोदरच्या मॅचमध्ये कुणाल गरुडकर या गोलंदाजाला प्रभावित केलं होतं. इथे मात्र तो त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना इथे झेल ड्रॉप होतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी संपन्न होत असताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15. 15 धावा धाव फलकावरती 49चा करायचा पाठलाग. 34 धावांची अद्यापही गरज आहे. मराठा प्रीमियर लीग सीझन 8 मध्ये आपण आहोत. शानदार पर्व, खूप चांगलं आयोजन. अजून एक चांगला चेंडू. भरपूर गती होती कुणालच्या या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं निघतो विकेट किपरच्या दिशेनं. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल ते 15 या धावसंख्येवरती. अद्यापही गरज आहे 34 धावसंख्येची. गॅप शोधायचे होते आणि गॅप शोधले. तंत्रशुद्ध स्ट्रोक लगावला जातोय. कव्हर पॉइंटच्या मधून वसूल केला जातोय हा चौकार. चौकाराच्या बरोबरीने सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 49 या धावसंख्येचा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 19. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांच्या सरासरीने गरज असेल 30 धावांची. पाणी पाणी मैदानावरती दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती
19. शेवटचे 12 चेंडू 30 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. कॅमेरामॅन फॉर्च्यून इव्हेंट्सच्या स्वतःची काळजी घ्या, कारण दुपारच्या सत्रात अजून तुमचं भोजन सुद्धा झालेलं नाहीये. खरं तर त्यांनाही आपण कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांची बऱ्याचशा ऑर्डर त्या ठिकाणी असतात आणि अशा वेळेला आपण बघतो की दिवस रात्रीची त्यांची ही मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण इथे 12 मध्ये 30 धावांची गरज असताना जयेश दलवी गमावतो विकेट. पहिला ब्रेक थ्रू तिसऱ्या षटकामध्ये देतोय तो गोलंदाज अजय मोरे. बारा चेंडू 30 धावसंख्येची गरज होती. अशा वेळेला जयेश दलवीने आपली विकेट गमावली. न्यू बॅट्समन मैदानावरती विनय सकपाल बॅटिंगसाठी दाखल होत असताना खरं तर शेवटच्या 2 षटकात जर आपण पाहिलं तर तब्बल 40 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या साईदीप 11 टीमच्या गोलंदाजांनी आणि तेच अंतर आता डोईजड ठरलंय, कारण 11 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 30 धावसंख्येची गरज. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. 1 धाव या ठिकाणी मिळणार आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी आता 29 धावसंख्येची गरज. प्रवीण दादा पाठारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर बांबू हाऊस चे ते स्वतः ओनर आहेत. खरं तर खूप चांगलं हॉटेल त्यांच्या माध्यमातून आज भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर प्रवीण दादा पाठारे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचंही मी स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांनाही विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आली होती. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 21. 49चा करायचा पाठलाग. 9 चेंडू आता 28 धावसंख्येची गरज. प्रवीणदादा पाठारे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बांबू हाऊस हॉटेलचे ते मालक, त्याचबरोबरीने प्रवीणजी मुंडे होराले गावचे, त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. त्या दोघांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. त्यांचे आम्ही विशेषतः आभार या ठिकाणी करतोय. त्याचबरोबरीने गायत्री गारबा हॉटेलचे दीपक दादा पाटील यांनाही आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येकानं फार चांगलं योगदान या विभागासाठी दिलेलं आहे आणि या मराठा प्रीमियर लीगला मी तर म्हणेन योगदान देण्याचा त्यांचा हा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. अजून 1 विकेट या ठिकाणी गमावली जाईल. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धावांची. गरज या मॅचमध्ये जयेश दलवी बाद झाल्यानंतर अगदी स्मशान शांतता पसरली साईदीप 11 टीमच्या पॅव्हिलियनमध्ये, कारण खूप खराब कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. अपेक्षा नव्हती प्रसाददादा राणे यांना. जयेश दलवीवरती त्यांनी विश्वास टाकला होता, पण विशेषतः त्यांची गोलंदाजी हाच मी तर म्हणेन त्यांच्यासाठी फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि खराब गोलंदाजीनंतर या मॅचमध्ये त्यांना स्वतःला परत घेऊन येणं थोडंसं कठीण झालं. शेवटचे 8 चेंडू 28 धावसंख्येची गरज. डायरेक्ट हिट करण्यासाठी प्रयत्न झाला होता, पण इथे
होत नाहीये. एक धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी घेते. कलेक्शन झालंच नव्हतं खरं तर, पण तपासणी केली जाईल कारण योग्य तो निर्णय पोहोचला पाहिजे. इथे पंच डाऊटफुल होते आणि त्यांनी निर्णय सोपवला आहे तिसऱ्या पंचांकडे. नॉट आऊट. दुसरी धाव या ठिकाणी 22च्या साह्याने या दोन धावा मिळतील. शेवटचे आता 7 चेंडू 26 धावसंख्येची गरज. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 26 धावसंख्येची. आक्रमण होत नाहीये. अर्चित एंटरप्राइजेसचे ओनर नरेशदादा भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचे आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांचे सुपुत्र अथर्व यांच्या नावाने सुद्धा आपण बघतोय एक संघ पाहायला मिळेल. नरेशदादा भोईर त्याचबरोबरीने कुणाल खोपकर यांच्या माध्यमातून अर्चित एंटरप्राइजेस हा संघ या मैदानावरती त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे 4 चेंडू 25 धावसंख्येची गरज. मॅचमध्ये एकतर्फीपणा या ठिकाणी दिसून येतोय. नरेशदादा भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. 4 मोठे फटके मारायचे आहेत आणि एक खराब चेंडूची प्रतीक्षा. इथे ऑन साईडला स्ट्रोक झेल टिपला जातो. आता शेवटचे 3 चेंडू 25 धावसंख्येची गरज. सन्मान या ठिकाणी केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. नरेशदादा भोईर यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना शेवटचे आता 3 चेंडू 25 धावसंख्येची गरज. इथे गॅप शोधले. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार येतोय. धावसंख्या होते चौकाराच्या बरोबरीने 28. शेवटचे 2 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. अंतर भरपूर राहिलं. विशेषतः शेवटच्या 2 षटकात विनय सकपाल जयेश दलवी यांची गोलंदाजी खराब राहिले आणि त्याच खराब गोलंदाजीचा प्रश्न आता भेडसावतोय तो साईदीप 11 या टीमला. कारण लगातारच्या दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना पराभवाच्या छायेत ते स्वतःला बघतायत आणि इथे जर का हा सामना त्यांनी गमावला तर लगातार 2 सामने त्यांना गमवावे लागतील. इथे पहिला विजय प्राप्त करेल
राजे शिवछत्रपती वॉरियर्स हा संघ, कारण 2 फेअर चेंडू या ठिकाणी विजयावरती शिक्कामोर्तब करून देतील. 2 मध्ये समीकरण उरलं 21 धावसंख्येचं. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होतील मात्र 22च्या साह्यानं. शेवटचा एक चेंडू आता 19 धावसंख्येची गरज. मी प्रवीणदादा पाठारे यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. मी प्रवीणदादा पाठारे आपणास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आणि हा सामना जिंकलाय काव्य अन्वित 11 या टीमनं. रोशन मोरे, ऋषिकेश पाटील, अनिकेत जोशी यांनी पुरस्कृत केलं होतं या टीमला आणि त्यांनी पहिला विजय या ठिकाणी प्राप्त केला. मॅन ऑफ द मॅच असेल अजय मोरे. खरं तर धावा नसताना 23 धावांची इनिंग शेवटच्या 2 षटकामध्ये त्यानं साकारले आणि गोलंदाजी करत असताना महत्त्वपूर्ण 3 विकेट प्राप्त करत अष्टपैलू कामगिरी करत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावतोय. अजय मोरे ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच.